त्यांना मुलगा हवा होता, पण तिला दोन्ही मुली झाल्यानं त्याने 3 वेळा तलाक 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 म्हणून तिला तलाक दिला। तुझा आणि माझ्या मुलींचा माझ्याशी काहीही संबंध नाही असे बोलून त्यांना घराबाहेर हकलून दिले। त्यानंतर त्याने दुसरा विवाह केल्याचा प्रकार समोर आला। याबाबत 29 वर्षाच्या पीडिताने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी तिचा पती, सासू, ननंद, दीर आणि पतीची नवीन पत्नी यांच्यावर मुस्लिम महिला विवाह संरक्षण हक्क कायद्यान्वये गुन्हा दाखल केला। हा प्रकार जुलै 2014 ते 3 जानेवारी 2025 पर्यंत सुरू होता। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या सासरी नांदत असताना सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीस माहेरून पैसे घेऊन ये म्हणून छळ केला। तसेच त्यांना मुलगा पाहिजे होता, पण फिर्यादीस दोन्ही मुली झाल्यानं शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन मारहाण आणि शिवीगाळ केली। फिर्यादीच्या पतीने फिर्यादीस 3 वेळा तलाक 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 असे म्हणून तलाक दिला। तुझा आणि तुझ्या मुलींचा माझ्याशी काहीही संबंध नाही असे बोलून फिर्यादी आणि त्यांच्या दोन्ही मुलींना घरातून हकलवून दिले। फिर्यादी या त्यांच्या घरी असताना फिर्यादीची ननंद, सासू, पतीची नवीन पत्नी तसेच दीर हे फिर्यादीच्या घरात घुसले। सासू आणि ननंद यांनी फिर्यादीच्या दोन्ही हात पकडून केस ओढून तू आमच्या विरोधात तक्रार करतेस का असे बोलून शिवीगाळ केली। फिर्यादी आणि तिच्या मुलींना मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला। याच फोनमध्ये मेसेज आहेत ना असे बोलून फिर्यादीचा फोन फरशीवर आपटून फोडून नुकसान केले। मुलींकडे असलेले फोन फिर्यादीच्या संमतीशिवाय घेऊन गेले। फिर्यादीचा दीर हे बॅट घेऊन त्यांना मारण्यासाठी अंगावर धावून गेले। पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील तपास करतायत।